विधान भवन परिसरात जितेंद्र आव्हाडांचं आंदोलन। कार्यकर्ता नितीन देशमुखला पोलीस स्टेशनला नेताना आव्हाडांचा ठिय्या। मार खाऊन घेणाऱ्यालाच पोलीस ताब्यात घेतायत। आव्हाड आक्रमक। पोलिसांकडून जितेंद्र आव्हाडांची धरपकड। पोलिसांची गाडी रोखत आव्हाड थेट गाडीखाली शिरले। आव्हाडांना गाडीखालून खेचत बाहेर काढत पोलीस नितीन देशमुखांना घेऊन गेले। आमदार रोहित पवारांचं जितेंद्र आव्हाड यांच्या आंदोलनाला समर्थन। रात्रीच्या सुमारास रोहित पवार आंदोलनस्थळी। आव्हाडांना येणाऱ्या धमकीवर कारवाईची मागणी। विधान भवनात गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांची हाणामारी। आव्हाडांचा कार्यकर्ता नितीन देशमुखवर ऋषिकेश टकलेचा हल्ला। घटनेनंतर दोघांकडून दिलगिरी व्यक्त। मला मारण्याचं प्लॅनिंग फेल झाल्यानं कार्यकर्त्याला मारलं। हाणामारी करणारे खुनातले मकोकातले आरोपी। पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकलेवर आव्हाडांचा गंभीर आरोप। मुख्यमंत्र्यांकडे कारवाईची मागणी। विधानसभेत मारामारीचा प्रकार अशोभनीय। कारवाई झालीच पाहिजे। फडणवीसांच्या विधानसभा अध्यक्षांना सूचना तर कडक कारवाई करण्याचं नार्वेकरांचं आश्वासन। आव्हाडांच्या कार्यकर्त्याला झालेल्या मारहाणीवर गोपीचंद पडळकर यांची माफी। समर्थकांना केलेल्या मारहाणीनंतर विधानसभा अध्यक्ष आणि सभापतींकडे दिलगिरी व्यक्त। राज ठाकरे